नमस्कार. मी दिव्यभूमी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. आपण आलो आहे माननीय अण्णासाहेब एम के पाटील यांच्याकडे. अण्णासाहेब एम के पाटील हे माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री व नॅशनल बांबू मिशनचे कार्यकारी समितीचे सदस्य, तसेच इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी नवी दिल्ली यांचे चेअरमन, तसेच बायोफ्युएल कमिटीचे माजी चेअरमन, इथेनॉल मॅन म्हणून संबोधले जाणारे अण्णासाहेब एम के पाटील हे MS केमिकल इंजिनिअरिंग अमेरिकेत 1965 साली ही पदवी त्यांनी मिळविली. तसेच अनेक वर्ष साखर कारखान्याचे जागतिक सल्लागार या नात्याने काम केले व ते स्वतः बेलगंगा सहकारी साखर कारखान्यात सुमारे 15 वर्ष चेअरमन राहिलेत व 4 वर्षे खासदार म्हणून एरंडोल मतदारसंघात त्यांनी नेतृत्व केलेले आहे. नॅशनल बांबू मिशनचे आजपर्यंत त्यांनी अनेक उपक्रम देशभरात राबविले आहेत. त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नॅशनल बांबू मिशनची स्थापना साधारणपणे 1920 साली झाल्यापासून जवळजवळ आजपर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार प्रसार व अनेक उपक्रम सुरू झालेले आहेत. खरं सांगायचं म्हणजे बांबू हा वन विभागातला एक पदार्थ होता, परंतु हा शेतकऱ्याचा उत्पादनाचा पदार्थ असल्याचं आमच्या लक्षात आल्यानंतर इंदोरमध्ये एक जागतिक एक मोठी कॉन्फरन्स झाली आणि या कॉन्फरन्समध्ये बांबूविषयी संपूर्ण जगातलं नॉलेज आकलन करून त्याच्यावर एक रिपोर्ट तयार करण्यात आला आणि ह्या रिपोर्टचं सादर करण्याचं काम मी त्यावेळेस 19 साली आदरणीय प्रधानमंत्री साहेबांना देण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांनी त्यांचेच जवळचे सहकारी आणि अधिकारी यांना त्याच्याबद्दलचा अभ्यास करून त्याची नोट तयार करण्यास सांगितली आणि त्यातून ते नॅशनल बांबू मिशनची स्थापना झाली. इतकंच नव्हे, तेव्हापासून बांबू हा इतका महत्त्वाचा खरं म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने ॲटम आहे की त्याचा उपयोग या देशामध्ये खरं पाहिलं तर त्याच्या इतका उपयोग कोणत्याही पदार्थाचा होत नाही किंवा कृषी मालाचा होत नाही. आणि म्हणून वन खात्यातून कृषी खात्यामध्ये तो टाकण्यात आला आणि कृषी खात्यात टाकण्यात आल्यामुळे त्याला खूप महत्त्व प्राप्त झालं. आणि इतकंच नव्हे तर आज बांबू वन खात्याच्या ऐवजी कृषी खात्यात आल्यामुळे शेतकरी फार मोठ्या प्रमाणे उत्साही झालेले आहेत आणि त्याची लागवड करण्यासाठी आणि उत्पादन घेण्यासाठी खूप पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. आपल्याला सांगायला हरकत नाही, खरं म्हणजे बांबू हा इतका उपयोगी पदार्थ आहे की त्याचे अनेक उपयोग या देशामध्ये करतायत. आपण अनेक पदार्थांचं बांबू पदार्थांचं या देशामध्ये चायनामधून आणि बाकीच्या देशातून इम्पोर्ट करत होतो. त्या इम्पोर्टमुळे अनेक हजारो कोटी रुपये आपण त्यांना देत होतो. वास्तविक पाहता जगातला नंबर 2चा बांबू पिकवणारा हा देश, परंतु तो परावलंबी पाहिल्यानंतर तो स्वावलंबी कसा बनेल हे नॅशनल बांबू मिशनच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि म्हणून अनेक योजना त्याच्या सुरू झाल्या. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना लागवड करण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पद्धतीने उत्तेजक असं मदतीचा हात भारत सरकारने पुढे केला आणि त्याच्या लागवडीपासून तर थेट विक्रीपर्यंत कशा पद्धतीने त्याला मदत करता येईल शेतकऱ्याला या पद्धतीचा एक मसुदा तयार करून त्याचा प्रसार आणि त्याच्या माध्यमातून कृती करण्यात आलेली आहे. खरं सांगायचं म्हणजे जो नॉर्थ ईस्टचा प्रदेशचा भाग आहे, ते सर्व राज्य आहेत, त्याचा मूळ जो शेतकी पदार्थ पिकवण्याचा जो असेल
तो केवळ बांबू आहे आणि या बांबूमुळेच ते वर येऊ शकतात, त्यांचं सगळं जीवन सुधरू शकतं. अशा पद्धतीचं त्यांचा आर्थिक जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे या देशामध्ये या नॅशनल बांबू मिशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक राज्यांना आणि शेतकऱ्यांना त्याचा उपयोग झालेला आहे. अनेक राज्यांनी खूप मोठा त्याच्यामध्ये भाग घेतला. त्यातल्या त्यात खरं सांगायचं म्हणजे मध्य प्रदेशामध्ये याच्यावर फार मोठं प्रमाणात लक्ष घातलं जातं. महाराष्ट्र शासनही त्याच्यामध्ये फार अतिशय लक्ष घालून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार त्याचा करतायत आणि शेतकऱ्यांना उत्तेजक असं वेगवेगळ्या बाबीचं महत्त्व पटवून देत आहेत. लागवडीपासून ते साधारण 3 वर्ष बांबूला वाढ होण्यासाठी काळ लागतो. म्हणून या 3 वर्षाच्या काळासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक योजना आणि अनेक असं मदतीत हात पुढे आलेला आहे. इतकंच नव्हे तर बेणं हे फुकट दिलं जातं. त्याच्यानंतर त्याची जी लागवड केल्यापासून जोपासना होते, या जोपासनेसाठी सुद्धा जे काही त्याच्याकरता खर्च येईल त्याला बराचसा खर्चाचा वाटा हे शासनाच्या माध्यमातून मदतीचा हात म्हणून दिला जातो. आणि त्यामुळे अनेक राज्यामध्ये त्याची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होते. आणि इतकंच नाही, लागवडीतून कसं त्याचं उत्पन्न जास्त काढता येईल या पद्धतीचं अनेक प्रयोग आणि अनेक पद्धतीचं उत्पादन काढण्याचा प्रयत्न संबंध देशामध्ये होतो आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही, आपल्याकडे खरं म्हणजे वन विभागामध्ये बांबूचं उत्पादन एकरी जास्तीत जास्त सुरुवातीला 2 टन होतं. म्हणजे अतिशय लाजिरवाणी बाब आहे. म्हणजे एकेकडे चीनसारखा देश 100 टन एकरीपर्यंत उत्पादन काढतो आणि आपण 2 टन फक्त काढतो. याची आपल्याला थोडीशी हे वाटायला हरकत नाही. म्हणून आपल्या देशामध्ये याची पूर्ण जाणीव ठेवून अनेक प्रयत्न करण्यात आले. चांगल्या पद्धतीचं बियाणं म्हणजे चांगल्या पद्धतीची रोपं उत्पादन कशी होतील असे आपल्या देशातल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटने त्याच्यामध्ये लक्ष घालून काम केलं. आणि आज अनेक शेतकरी त्यातल्या त्यात आंध्र प्रदेशामध्ये आणि तेलंगणामध्ये बांबूचं उत्पादन जवळजवळ 80 ते 85 टन एकरी काढत आहेत. आणि आपल्याकडे सुद्धा अनेक शेतकरी 40 टनापर्यंतचं उत्पादन काढत आहेत. म्हणजे जरी आपण बाकीच्या पिकांच्या तुलनेमध्ये विचार केला तर बांबूचं उत्पादन एकरी चांगलं होऊ शकतं आणि शेतकऱ्याला परवडतं. किमतीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आजही बांबूला मार्केट हे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. केवळ NTPC नावाच्या संस्थेनं घरपोच जर बांबू पाठवला, कारण त्यांचे अनेक वीज केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना लाकूड मिळत नाही, तेल मिळत नाही आणि ऊर्जा निर्माण केल्याच्या ऊर्जेसाठी असणारे अनेक प्लांट जवळजवळ इंधनासाठी बंद आहेत आणि त्यासाठी त्यांचं फार मोठी डिमांड यामध्ये आहे. इतकंच नव्हे, त्याच्यापेक्षाही जास्त डिमांड बाकीच्या वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये म्हणजे बांधकाम खात्यामध्ये त्याची फार गरज आहे. आणि खरं म्हणजे हा सगळा उपद्व्याप करण्याचा प्रयत्न मी जो केला तो एवढ्याकरताच केला की या देशामध्ये जी जैविक इंधन आपण जे तयार करतो, या जैविक इंधनासाठी कच्चा माल कोणता असावा याच्यासाठी हा सगळा उपद्व्याप केला गेला. आणि त्यात असं लक्षात आलं की ऊसापासून किंवा मळीपासून किंवा इतर पदार्थापासून टनाला जेवढं उत्पादन होत असेल त्याच्या जवळजवळ 50% उत्पादन जास्त बांबूच्या माध्यमातून होतं असं अनुभवात आलेलं आहे. कारखान्यात त्या पद्धतीने होण्याची वाटचाल सुरू आहे.
आणि इतकंच नाही तर बांबूचा एकही भाग वाया जात नाही. इतर पिकाचा तरी काही भाग वाया जातो, पण याचा भाग अजिबात वाया जात नाही. कारण अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होतो. आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी घरंसुद्धा आता नवीन पद्धतीने बांबूची तयार व्हायला लागलेली आहेत. इतकंच नाही तर टुरिस्ट डिपार्टमेंटने अतिशय चांगल्या पद्धतीचं हे घर असावं, हवेशीर असावं, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रिसॉर्ट्सच्या ठिकाणी हे सगळी घरं बांधण्याचं काम बांबूच्या माध्यमातून होतं आहे. आणि बांबू हा पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ असा पिकाचं साधन आहे. म्हणून अनेक ठिकाणी बांबू जर आपल्या घराजवळ असेल तर आपल्याला 100% ऑक्सिजन त्यांच्या माध्यमातून मिळू शकतो. आणि हवा जी दूषित आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी आहे, ती दूषित हवा शुद्ध करण्याचं कामसुद्धा बांबूच्या माध्यमातून होत असतं. हे असे अनेक उपयोग बांबूच्या माध्यमातून आहेत. इतकंच नाही, त्याचे अनेक पदार्थ तयार होतात, अनेक वस्तू तयार होतात. आणि अनेक वस्तू तयार होत असल्यामुळे बांबूचा एकही पार्ट किंवा एकही भाग वाया जात नाही, तो सगळ्या ठिकाणी उपयोगाला येऊ शकतो. आजकाल बांबूचं जे वेस्टेज असतं, म्हणजे काड्या असतात, पाला असेल, पाचोळा असेल, त्याचंसुद्धा ब्रिकेटिंग, म्हणजे आपण जे आपल्याला कोळशाचं खूप शॉर्टेज आहे, कोळसा आपण इम्पोर्ट करतो, त्याचाही सबस्टिट्यूट म्हणून बांबूचा ह्या वेस्टेजपासून आपण चांगल्या पद्धतीचं ब्रिकेटिंग करू शकतो आणि ते जळण म्हणून वापरू शकतो. असे अनेक उपयोग बांबूचे आपल्याला पाहायला मिळतील. आणि इतकंच नाही, काही वर्षांनी बांबू हा आपल्याला इतर वस्तूंपेक्षा जास्त चांगला परवडणारा पदार्थ किंवा पीक म्हणून दिसेल. अशा प्रकारे माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री MK अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या समोर बांबूचे महत्त्व विशद केलेले आहे. दिव्यभूमीसाठी योगेश मोरे, कॅमेरामन नारायण परदेशीसह चाळीसगाव.